कधीकधी काही चमत्कार हे खरं तर चमत्कार नसतात. ते असतात प्राचीन अभियांत्रिकेचे अद्भुत नमुने. पण विचार करा, जेव्हा हजारो वर्षांपासून चालत आलेली ही किमया अचानक फिकी पडायला लागते, तेव्हा काय होतं? हे आहे कोल्हापूरचं जगप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर, जिथे वर्षातून दोनदा एक अक्षरशः अविश्वसनीय घटना घडते. ही कहाणी आहे एका अशाच जादुई सोहळ्याची, जो अनेक वर्षांपासून एका रहस्यात अडकला होता आणि ज्यामुळे हजारो भक्तांची श्रद्धा खरं तर धोक्यात आली होती. पण थांबा, ही काही जादू वगैरे नाहीये. हा तर अनेक शतकांपूर्वीच्या वास्तुकलेचा आणि खगोलशास्त्राच्या अचूकतेचा एक थक्क करणारा नमुना आहे. तर या उत्सवाला म्हणतात किरणोत्सव, म्हणजे सूर्यकिरणांचा उत्सव. वर्षातून फक्त दोनदा होणारा हा एक अत्यंत पवित्र सोहळा आहे. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो लोक जमतात देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी. ओके, आता जरा नीट लक्ष देऊन ऐका. हा काय साधा प्रवास नाहीये. हे एक इतकं अचूक खगोलशास्त्रीय गणित आहे की ऐकूनच थक्क व्हायला होतं. बघा, बरोबर संध्याकाळी 5 वाजता सूर्यकिरणे महाद्वारातून मंदिरात प्रवेश करतात. मग पुढची 21 मिनिटं म्हणजे 5:21 ती गरुड मंडप पार करतात. त्यानंतर ठीक 5:32 ती कासव चौकातून पुढे सरकतात आणि मग 5:43 गर्भगृहाच्या पायऱ्या चढून अखेरीस बरोबर 5:45 देवीची मूर्ती त्या सोनेरी प्रकाशात अक्षरशः न्हाऊन निघते. जरा विचार करा, 1300 वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांना हे अचूक गणित कसं काय जमलं असेल? पण गेल्या काही वर्षांपासून हा इतका अचूकपणे आखलेला सोहळा कुठेतरी चुकत होता, तो अयशस्वी होत होता आणि इथेच आपल्या आजच्या कहाणीतला मुख्य संघर्ष सुरू होतो. सगळ्यात आधी हे लक्षात आलं ते 2018 साली. वृत्तपत्रांमध्ये बातम्या येऊ लागल्या की काहीतरी गडबड आहे. आणि मग हे रहस्य आणखीनच गडद झालं. कारण असं दिसून आलं की प्रकाश देवीच्या चेहऱ्यापर्यंत पोचतच नाहीये, तो कमरेपर्यंत येऊनच थांबतोय. आणि जसं काही कमी होतं तसा तिसऱ्या दिवशी ढगांनी अडथळा आणला. म्हणजे ही समस्या किती गुंतागुंतीची होती आणि त्याची कारणं किती वेगवेगळी असू शकतात याचा अंदाज येऊ लागला होता. तर मग प्रश्न हा होता की 1300 वर्षे अखंड चाललेली ही परंपरा अचानक का यशस्वी होऊ लागली होती? हे एक असं कोडं होतं जे सोडवणं खूप गरजेचं होतं. आणि मग या रहस्याचा छडा लावण्यासाठी आपल्या कथेतील नायकांची एंट्री होते, शास्त्रज्ञांची एक टीम. 2018 मध्ये कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजचे भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर मिलिंद करंजकर आणि त्यांच्या टीमला हे उत्तर शोधण्याचं काम देण्यात आलं. म्हणजे जणू काही या प्राचीन प्रकरणावर काम करणारे हे आधुनिक गुप्तहेरच होते, जे विज्ञानाच्या मदतीने सत्य शोधणार होते. या टीमने आपलं काम सुरू केलं ते अगदी आधुनिक वैज्ञानिक उपकरणांच्या मदतीने. त्यांनी डेटा लॉगर वापरून हवेतील आर्द्रता मोजली, लक्स मीटरने प्रकाशाची तीव्रता कमी जास्त होते का ते तपासलं, ॲनिमोमीटरने वाऱ्याचा वेग नोंदवला आणि थर्मल गनने प्रत्येक ठिकाणचं तापमान. म्हणजे थोडक्यात सूर्यकिरणांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक लहान सहान अडथळ्याचा ते शास्त्रीय पद्धतीने डेटा गोळा करत होते. आणि मग अनेक महिन्यांच्या या सखोल तपासानंतर अखेर त्यांच्या हाती काहीतरी लागलं. किरणोत्सवाच्या मार्गात अडथळा आणणारे खरे गुन्हेगार कोण होते हे त्यांनी शोधून काढलं. आणि त्यांच्या तपासात एक धक्कादायक गोष्ट समोर आली. या समस्येमागे एक नाही, दोन नाही, तर तब्बल 6 कारणं होती. आणि ही सगळी कारणं म्हणजे आधुनिक जगाने या प्राचीन परंपरेसमोर उभी केलेली आव्हानं होती. काही नैसर्गिक तर काही आपल्यासारख्या माणसांनी निर्माण केलेली. पण एकदा का समस्या नेमकी काय आहे हे कळलं की मग त्यावर उपाय शोधणं सोपं होतं. टीम आणि मंदिर प्रशासनाने मिळून त्यावर अगदी अचूक उपाययोजना करायला सुरुवात केली. सगळ्यात मोठी अडचण होती गर्दीमुळे निर्माण होणारी आर्द्रता. आता यावर उपाय म्हणून एक भन्नाट कल्पना वापरली गेली. मंदिराच्या बाहेर मोठमोठ्या स्क्रीनवर लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केलं. याचा परिणाम काय झाला? तर आतली गर्दी 2000वरून थेट फक्त 20 लोकांपर्यंत कमी झाली. म्हणजे आर्द्रतेचा प्रश्नच मिटला. खरं तर इथे तंत्रज्ञानानेच परंपरेला वाचवलं होतं. त्याचप्रमाणे सूर्यकिरणांच्या मार्गात येणाऱ्या इमारती, पाण्याच्या टाक्या, झाडांच्या फांद्या आणि केबल्स या सगळ्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी शास्त्रज्ञ, मंदिर प्रशासन आणि स्थानिक नागरिक सगळे एकत्र आले. आणि या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे सूर्यकिरणांचा तो पवित्र मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला. आणि याचा परिणाम अर्थातच यश मिळालं.
किरणोत्सव पुन्हा एकदा पूर्वीसारखाच यशस्वी झाला. आणि मग वृत्तपत्रांच्या हेडलाईन्सही बदलल्या. अयशस्वीतेच्या बातम्यांऐवजी आता सगळीकडे उत्सवाच्या आणि आनंदाच्या बातम्या होत्या. पण गंमत म्हणजे या वैज्ञानिक अभ्यासाने फक्त समस्याच सोडवल्या नाही, तर या उत्सवाबद्दलची आपली समजही अधिक सखोल केली. आणि या अभ्यासातून एक अक्षरशः आश्चर्यकारक गोष्ट समोर आली, ती म्हणजे जर सर्व परिस्थिती अगदी अनुकूल असेल, तर किरणोत्सव फक्त 3 दिवसांपुरता मर्यादित नाहीये, तो तब्बल 7 दिवस चालू शकतो. म्हणजे बघा, विज्ञानाने केवळ हा उत्सव वाचवला नाही, तर तो आपण जितका विचार करतो त्यापेक्षाही जास्त काळ आणि अधिक भव्य असू शकतो हे देखील दाखवून दिलं. हाच यातून मिळणारा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. आधुनिक विज्ञान आणि प्राचीन परंपरा यांच्यातील एक अद्भुत समन्वय. आणि मग जाता जाता एक प्रश्न मनात येतोच, की विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर आपल्या अशा आणखी किती प्राचीन आश्चर्यांना आपण केवळ जतनच नाही तर अधिक भव्य बनवू शकतो.